Good morning, dear students. In this video lecture, I am going to talk about the lesson number 4 from the first section, that is Big Data, Big Insights. But before beginning the lesson, we will discuss about the activities about icebreakers. So, first activity, what is us? Give business suggestions to the respective industry or company for the following situation. One is done for you. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला सजेशन्स द्यायचे एखाद्या कंपनीला किंवा इंडस्ट्रीला बिझनेसशी रिलेटेड. आता सिच्युएशन एक ऑलरेडी त्याने दिलेली. काय सिच्युएशन बघा, यू हॅव रिसिव्ड डेटा दॅट many passengers prefer morning flights between 7 AM and 9 AM from Mumbai to Delhi. आता सिच्युएशन आपल्याला काय सांगितली या ठिकाणी की मुंबईहून दिल्लीला जायला सकाळी 7 ते 9च्या दरम्यान ज्या काही फ्लाइट्स असतात त्या मोस्टली पॅसेंजर प्रिफर करतात, म्हणजे त्यांना ते पसंती देतात. तर तुम्ही अशा वेळेस काय सजेशन द्याल? सो सजेशन ऑलरेडी इज डन हियर, गिवन हियर. इन्क्रीज द नंबर ऑफ फ्लाइट्स बिटवीन 7 AM अँड 9 AM. मग आपलं सजेशन काय असणार की 7 ते 9च्या दरम्यान जास्तीत जास्त फ्लाईट तुम्ही इन्क्रीज करा. दॅट इज अवर सजेशन. ओके, सो इन दिस वे माय डियर स्टुडंट, B, C, D and E situations are provided already to you. You have to suggest, you have to give the suggestion. Okay, what is B? Many students are opting for UPSC or MPSC exams. म्हणजे MPSC आणि UPSC एक्झाम आज बरेचसे तरुण तरुणी पसंती देत आहे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देण्यासाठी. तर अशा वेळेस तुम्ही नेमकं काय सजेशन द्याल? ओके, सी, वी कॅन सजेस्ट लाईक दिस. इन्क्रीज द नंबर ऑफ एक्झाम सेंटर्स अक्रॉस द कंट्री सो दॅट द स्टुडंट्स डोंट नीड टू ट्रॅव्हल अ लाँग वे. म्हणजे संपूर्ण देशभरात जर एक्झाम सेंटर भरपूर वाढवण्यात आले तर मात्र विद्यार्थ्यांना इकडे तिकडे ट्रॅव्हलिंग करण्याची गरज भासणार नाही. In this way we can suggest. Now let's look at the C. What is asked in C? Many people go for morning walk to Kamla Nehru Park. म्हणजे कमला नेहरू पार्क या ठिकाणी भरपूर लोक मॉर्निंग वॉकसाठी जातात. Now here you have to write the suggestion. Okay, what would you like to suggest? C. Take care of the cleanliness of the park as well as make arrangements for the safety of the morning walkers. मग काय सजेस्ट करता येईल विद्यार्थी मित्रांनो की त्या कमला नेहरू पार्क जो काय आहे तर त्या पार्कमध्ये स्वच्छता असली पाहिजे. त्याचबरोबर मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या लोकांची सेफ्टीसाठी काहीतरी अरेंजमेंट चांगली असली पाहिजे. In this way we can suggest. Now see D. Many people buy clothes from miracle.com on online shopping site. So it's your duty. Suggest. Suggestions. Okay. You know already there are online shopping sites like Amazon, Flipkart, like this. Okay. See. What we can write in suggestion? Increase the number of delivery centers of miracle.com and keep the customers updated about the latest products. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला काय सजेशन लिहिता येईल? miracle.comने काय केलं पाहिजे की ते डिलेवरी सेंटर्सची संख्या वाढविली पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांचं प्रोडक्ट जे काही लेटेस्ट असेल तर त्या लेटेस्ट प्रोडक्टची कस्टमरला अपडेट माहिती दिली पाहिजे. इन दिस वे वी कॅन सजेस्ट. नाव लास्ट वन E.
the viewership of television is more between 8 PM and 10 PM. आता इथे ईमध्ये काय विचारलेलं आहे की टेलिव्हिजन बघणारे जे काही व्ह्युअर्स आहेत तर मोस्टली ते रात्री 8 ते 10च्या दरम्यान मॅक्सिमम टी व्ही पाहतात. So here what you can suggest, see we can write in suggestion like this: choose the popular shows to be put in that slot as well as increase the number of advertisements during that period to earn more revenue. आपल्याला काय सजेशन देता येईल अशा इंडस्ट्रीला किंवा कंपनीला की त्या स्लॉटमध्ये मॅक्सिमम जे काही पॉप्युलर शोज आहेत, सगळ्यात प्रसिद्ध सिरियल किंवा काही शोज असतील तर त्या स्लॉटमध्ये म्हणजे जो टायमिंग दिलेला आहे मॅक्सिमम टेलिव्हिजन व्ह्यू करण्याचा त्या पिरियडमध्ये दाखवायला पाहिजे आणि त्याचबरोबर भरपूर ॲड्स वगैरे त्या पिरियडमध्ये दाखवल्या तर पाहिजे तसा जो रेव्हेन्यू आहे तो सुद्धा त्या इंडस्ट्रीला मिळू शकतो. इन दिस वे माय डिअर स्टुडंट्स वी कॅन राईट इन सजेशन्स. इज दॅट क्लिअर? ओके. Now let's talk about the next activity from icebreaker, that is people get information from various sources. Can you name a few? आता sources of information आपल्याला सगळ्यांना काय नवीन नाही, you know it very well. Okay, so what are the sources of information? See, here are some sources of information which you and I, means all the people, are using in maximum number, like internet. I think there is no single person who is not using internet. Possibility may be but very rare. So we use internet in order to get an information. Means immediately if we have a doubt in our mind, do only simple thing, and what is that? Use internet and search, you will get the information. Again we use the television in which we can have the information about daily news. Okay, again newspaper is also the source of information. If we read daily newspapers we will get the information around us. Again the most famous social media, that is WhatsApp. Nowadays we are learning online through our WhatsApp groups, so this is also the source of information. Twitter is also source of information, and no doubt Facebook is also one of the best source of information. So my dear students, you can write like this, these sources of information, but as an answer you have to write in words only. I have taken the images only in order to make it very easy for you. So thank you for watching my video. I hope you would be very healthy and happy. Stay tuned with me. If you are new on my YouTube channel, please subscribe it. Thank you.